ओके. पुन्हा सुरू करूया आपण. ठीक आहे. लाईट गेल्यामुळे थोडा डिस्टर्ब झाला आपला क्लास. ठीक आहे. सॉरी सर्वांना. ओके. बघा, एक्सपेंडेड आपण वाचत होतो, रीड करत होतो. कोण रीड करेल? नील. नील रीड करायचे. नील. नील हा, रीड करायचे बाळा. पहिल्यापासूनच कर आता परत. हो. Is not, isn't, हा. not, हम्म. are not, not, ought, हा. were not, went, हा. had not, had, हा. has, have not, haven't, हा. had not, had, has, हा. do not, don't, हा. does not, doesn't, डझंट. हा. did not, didn't, डिडंट. shall not, बस बस shall. बस बस बस. शॉल नॉट शाल. बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. इथपर्यंत समजले सर्वांना? एक्सपेंडेड म्हणजे दोन शब्द जे आपण पूर्ण शब्द, आणि कॉन्टॅक्टेड म्हणजे दोन शब्दाचा शॉर्टकट केलेला शब्द. ऍपॉस्ट्रोफी टी लावलाय इथे बघा सर्वीकडे. ठीक आहे. आता हे वाचायचंय. हा. सर्वांना रीड करायला देणार आहे. मगाशी कोण रीड करत होतो? तनुजा. येस तनुजा, अनम्यूट केले. तनुजा अनम्यूट केले. आवाज येतोय का? अनम्यूट केले तनुजा. ओके. स्वरा अनम्यूट केले. स्वरा पाटील अनम्यूट केले. हा. वाचायचे बाळा, हे उदाहरण वाच आता. ओके मॅम. ह्या साईडचे. मॅम हा फर्स्ट लाईन का? हा हा, वाच ना. रीड कर हे वालं. I am, we are, you are, नाही, he फर्स्ट. had, एक मिनिट स्वरा. she had. स्वरा, फर्स्ट लाईन आणि त्याच्यासोबत हे दोन्ही वाचायचे. हे काय आहे एक्सपेंडेड, हे काय कॉन्ट्रॅक्टेड, हे दोन्ही वाचायचे. हा, ओके मॅम. हा. I am, हा. आय एम चा एम. हा. the, हा. you are, हा. your, हा. युअर. he is, हा. हीज. हा. she is, had, ओके. बस 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 it बस is, बस बस बाळा बस. स्वरा बस. हा. इथपर्यंत समजले. आता ह्याच्या काय झालंय? आय एम चा एम, वी आर वेअर, यू आर युअर, ही इज हीज, ही हिज किंवा हॅजच हिज देणं, शी इज किंवा हॅजच शीज. इथपर्यंत समजले सर्वांना? मग आपण पुढे जाऊया. yes ma'am. हा, व्हेरी गुड. ओके. नेक्स्ट. प्रगतीला अनम्यूट करते. प्रगती. yes ma'am. हा. नेक्स्ट एक्झाम्पल वाचायचे इथून. इथून वाच बाळा. इट इज. इट इज आणि इट आर. It is, has, its, they are, there. हा. I have,
we eat. हा Would have, would we, हा वी you have, you. यू हॅव. वाचताना आपण सेम तसंच वाचायचंय. दे हॅव, दे हॅव. फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला जेव्हा वाचताना आपण सेम अर्थ वाचायचा आहे. फक्त लिहिताना आपण हे शॉर्ट फॉर्म वापरतो, हे लक्षात ठेवायचंय. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय ते? आपण जेव्हा लिहिताना एक्सपेंडेड फॉर्म जास्त वापरतो आणि उच्चार करताना आपण हे उच्चार करतो. समजतंय का? बोलताना कुठले फॉर्म वापरतो? हे, कॉन्टॅक्टेड. आणि लिहिताना आपण जेव्हा स्कूलमध्ये लिहितो तेव्हा आपण असं लिहितो बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल. एक्सपेंडेड फॉर्म मध्ये लिहितो आणि बोलताना आपण हे फॉर्म वापरतो. हे लक्षात ठेवा. इझी आहे. समजतंय का सर्वांना? मला मेसेज करायचंय. आता इथे बघा, फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म दोन्ही दिलेत. हा ओके, समजतंय. फुल फॉर्म मध्ये बघा, फुल फॉर्मचे काही एक्झाम्पल्स दिलेत ते रीड करायचे आणि शॉर्ट फॉर्म मध्ये पण दिलेत तेच. कॉन्टॅक्टेशन, फुल फॉर्म आणि कॉन्टॅक्टेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक्सप्लेन होईल की नक्की काय आहे. येस. आता कोण वाचेल? रीड करायचे. मी अनम्यूट करते. अक्षराला अनम्यूट करते. अक्षरा. Yes, ma'am. हा, रीड करायचे. Shall not, shalln't. हा, Will not, won't, should not, shouldn't, shouldn't, cannot, can, can't. हा, could not, couldn't, could not चा couldn't. couldn't. He had, Would. she had, said, it had, did. Full. इकडचं पण वाचू का? नाही नाही, बस बस बस. आता इथे बघा टी, इथपर्यंत अपॉस्ट्रोफी टी लावलंय. वुडंट, शुडंट, कॅनॉट, कॅन्ट, कुडंट, वुडंट, हे अपॉस्ट्रोफी टी लावलाय. त्याच्यानंतर डी लावलाय. अपॉस्ट्रोफी डी लावलाय इथे काही उदाहरणाला. लक्षात येतंय का? ही हॅड, हिड. शी हॅड, शीड. इट हॅड, इट. समजतंय का सर्वांना? नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोण रीड करेल? काय त्यांनी नावं मेन्शन नाही केली. सॅमसंग. अनम्यूट करते बघा, कोणाचं नाव आहे मला नाही माहिती. अनम्यूट केलंय पण. सॅमसंग SM1A56E कोण आहे? अनम्यूट केलंय. आवाज येतोय का? काय काय नाव आहे बाळा? ओके. प्रणवला अनम्यूट केलंय. प्रणव. आवाज येतोय का माझा सर्वांना? प्रणव.
Yes, ma'am. हा, प्रणवला अनम्यूट केलंय ना? प्रणव बोलतोय ना? Oh, हा प्रणव, रीड करायचे बाळा. कुठलं वाचायचं मॅम? हे वालं, हा कॉलम. There have, I had, we had, हे पण वाचायचंय. you had, हे पण वाचायचंय सोबत, त्याच्याच बरोबर हे पण वाचायचंय. इथे डी एपोस्ट्रोफी आहे, कुठे एस आहे, कुठे ई आहे, तर ते पण वाचायचंय. there have, there we, I had, ID, we had, VD, you had, UD, हा there is, there is, हा, बस is, S. बस बस बस, ठीक आहे.